डाडा मोरव्याच्या घरी ना आलो अण्णा. अरे आपण चुकीच्या घरी आलो मग बाहेर पाडला आता त्या मोरवेश नावाला. राजनीज बॅक कॅश कडल सोलापूर मध्ये कोणाला तर मारलाच म्हणा. अथर्वची बघ बघ. आता आपण फायनली पोहोचलोय सोलापूर या जंक्शनला. डाडा मोरव्याच्या घरी. अरे आपला मेन माणूस कुठं आहे? लोकॅलिटी डॉन अण्णाच घर येडावून दी. आपण चाललोय फायनली मोरव्याच्या घरला. लाईट नाही फ्लॅश पाड. मोरव्याच्या घरला 30 रुपये दिले सगळे आता वळावला. कुरकुरीचा एक घास काढला लगेच स्प्लिट 20 रुपये. गाडी बाजूला की पहिले स्प्लिट टाकू म्हणून गाडी चालू करू. पहिलं स्प्लिट टाक. हिशोब जागेव. आता आपण एक 10 मिनिटात पोहोचते. 5 किलोमीटर आहे आणि सगळं नियोजन लावल्यात. आबी पिझ्झा आबी नाही आबी टाळा आबी. गाडी जाऊ संपला विषय. J944 अण्णा आलो अण्णा. लय दिवसाने भेटला. आणि घर कुठला आहे? अजून पुढं आहे. अरे आपण चुकीच्या घरी आलो मग. आपण आता आलोय मोरवेशच्या घरी आणि आता जाऊया. सगळी शांत झाल्यात सगळी. फायनली आपण डिसिप्लिन मध्ये जाऊया घरी. वाटलं पाहिजे त्यांना पण चांगली पोर आहेत. तर आता इथं जाऊन व्हिडिओ करा. आता आपण पोहोचलेलो. तुम्हाला घर दाखवतो. एक नंबर आहे. आता बघतो मोरवेश. हे समोरचं घर आहे. डबा दिसणार नाही. हे मोरवेशचं घर आहे. मोरवेशची रूम. पण चाललं आता मोरवेशच्या घरला. अण्णांचा खर्च नुसत्या लाईट असते इकडं. एवढ्यात 2 फॅन. एवढ्या 2 फॅन. बाई मोठा करायचा अभि. अरे बॅग तिकडे सोडा. हॉलमध्ये ठेवा. कुठे ठेवू काय सांग. दरवाजा बघ काय. हे माटीत बोला की भावना आम्हाला. एक स्पेशल गोष्ट दाखवू आल्यानंतर तुम्ही बघा. आई शपथ काय दिसतंय. काय तळणार आहे इकडं गोड. आई यायला लागतं होतं. जे आले नाही त्यांची जाळायची. आता बघा तुम्ही फक्त. यायला लागते. उद्या बघते यायला लागते. बाकी काय नाही. तुम्ही फक्त बघा. प्लॅन कॅन्सल करा. मोरवेशनं मोठा विषय केला. एकदम मोठा विषय केला मोरव्यानं. काय घर म्हणजे इथं एका ठिकाणी 2-2 पंख लावला. एका रूम मध्ये 2-2 पंख. म्हणजे बघा इथं बाहेर पाडला आता त्या मोरवेश नावाला. चाललोय आता कुठेतरी. ते सगळे मागायचे. Good night, SpongeBob. The next day. मॉर्निंग सुप्रभात. आपल्याकडे आगमन झालेलं आहे सूरज भाऊंचं. सूरज भाऊ रात्री 12 वाजता आल्यात. हे सूरज. तर राजनची एंट्री झाली आपल्या. राजन बसले. राजनीज बॅक कॅश कडल सोलापूर मध्ये कोणाला तर मारलाच म्हणा. सोलापूरमध्ये बांधलं. काय मग बांधलं सोलापूर बीड तसंच. काय विषय झाला? टपरीवर बांधणं झाली ती. मावा खायला गेलं होतं. त्याला दिलं नाही म्हणून लावली मुसकाडी. तू मुसकाडी लावला? मी नाही त्या दुकानात. कुणाचा चहा? आई सर लईच निवांत. साहिल सर काय निवांत आहे? तिकडे फोकस कर. इयो इकडे मेन माणूस आहे. याला झाले कॉन्स्टिपेशन. काय व्हायले त्यांची? याला झाले कॉन्स्टिपेशन. याला काय समजा काय व्हायले. हे अरे गाडी बसल्या होत नाही. तर आपण आता मोरवेशच्या जुन्या घरातून बाहेर पडाले. इथून आता आबीच्या घराला नाश्ता करायला जायचा आणि तिथून पुढं देवळात एका जायचं आहे. पब्लिक सगळी थांबली आपली लोकेशन बघायला. इथनं 500 मीटरवरच आहे. आपण बोलता जाऊ शकते काही शिकाय. बरोबर आहे. तर हे मोरवेशचं मेडिकल. सुरजा काय नाही. सुरजा उभारलाय. नोकरी मिळत आहे बघायला.
गोवर्धन मेडिकल आणि आबी आला आपला रिटर्न घरातनं. आबी आपण आता तर आपण आता सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरमध्ये आलेलो आहे. आपण हे समोर आपल्या बरोबर सिद्धेश्वर मंदिर आहे. असं इथून गेट म्हणून दिसते. चप्पल आतच काढायचं. आई शप्पथ, तिथं पाणी पण आहे. वाव, सायल्याला मुंबईच्या समुद्राची आठवण झाली. इथे बघ कवे आहे. मग आहे हा सुरजा काय ते ससा. तर आपण जाऊयात आज सिद्धेश्वर मंदिरात. इथून सगळं मंदिर दिसतंय. माझा व्लॉग कंटायचा. आपला तर दर्शन झालेलं आहे पूर्ण. मस्त दर्शन झाले. आरती झाली. फोटो पण काढले. फोटो बघणार आहे काय बघा. आताच एकदम आरती पण भेटली शंकराची सकाळ सकाळची. एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. खूप छान वाटतं आता. आणि आता डायरेक्ट आपण जाणार आता मोरवेशच्या घरी. तिथं गेलो तुम्हाला पहिल्यांदा मोरवेश घेऊन आलाय मोरवेशच्या घरी. हा ती झालं. आता घरी गेले तुम्हाला मोरवेशच्या घरी कसं आहे घर, किती रूम आहे, काय क्लास आहे, कसं दिसतंय. आता पूर्ण घरचा टूर देऊ आपण. 10 मिनिटं मोरवेशची रूम कुठली सगळं दाखवावं. पण परत उसाचा रस प्यायला आले. रस प्यायलाय म्हटलं. येणार आपला आता उसाचा रस आलाय. हो क्या दिख रहा है. कूल. उचला लवकर स्प्लिट पडणार आहे. मला एक प्युअर वाटतं. मस्त एक नंबर आहे. क्लास एकदम क्लास एकदम द रिअल टेस्ट ऑफ इंडिया. आपण आता आले मोरवेशच्या घरी बघणार. आपण मग कालपासून मोरवेशच्या घरी. दादा घेऊन आला आपल्याला. सहर्ष स्वागत पासकंती परिवार. तर आता आपण मोरवेशच्या नवीन वास्तुशांतीसाठी गिफ्ट घ्यायला चाललोय. मी बघू आता एक मस्त गिफ्ट घेऊया आपण आणि जाऊया. पण बजेटमध्ये घेऊया कारण आमचं कसं झाले आता कॉन्टेंट आहे त्यामुळं आवडलं की ना तुम्हाला दाखवतो काय घ्यायचं लगेच. आणि आमच्याकडे आता लायसन्स बी नाही आहे. मी दिवशी नाही आमच्या गावलो की सोलापुरात सायलेंट केस कसले उडाले. मोरवेशच्या घरासाठी नवीन आपण आता घड्याळ घेतले. हे घड्याळ आहे आणि तर बाकीची घड्याळ आहेत पण ते जरा जास्त आवडले. अजून एक आवडलेलं मला हे होतं पण जरा बहुमताने हे ठरलं त्यामुळे आता हे घ्यायचं आहे. तर मोरवेशसाठी टाटा येतो आपण. मस्त झाला कार्यक्रम. मोरवेश टाटा बाय बाय. चला भेटूया पुढच्या स्टॉपला. अभी ना जाओ दिल भर चुका है. दिल भर के गुलाब जामुन काय रडना की आम्ही चालेल. दिल भर के गुलाब जामुन खाए. सुबह ने 10 खाए. 10 ग्लास ताक पिए. 4-5 ग्लास ताक के पिए. 10-12 गुलाब जामुन खाए. वो भी इतने बड़े बड़े थे हाथ में बैठ नहीं रहे थे. अरे मराठीत बोलला की आई. क्या बोले भाई अब. क्या आधी एक तर तुम्हाला हिंदी येत नाही. ट्राय कर रहे भाई हम थोड़ा सा. आपण आता इथनं रिक्षा पकडाय आणि जाऊया स्टँडवर. तर आपण आता रिक्षात आपल्या सीएनजी टाकवले आपल्या
असं सेंज टाकतात बघा दिसतं काय असं असं सेंज टाकतात मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर जनता नहीं मानती. प्लॅन मध्ये एक ट्विस्ट आपण आता चाललोय सोलापूरवरून डायरेक्ट तुळजापूरला. तुम्हाला पूर्ण हवं नाही का जायला पाहिजे ना बरोबर तुम्हाला उलटी होती का लावून गरम राहिलं म्हणून केलं होतं. भेटूया डायरेक्ट देवीदर्शन आता. 1 hour later. आपण आता पोहोचलोय तुळजापूर मध्ये आणि समोरच मंदिर आहे आपल्या चालत चाललोय. पहिला आपण इथे चहा घेऊ थोडासा आणि चहा घेऊन मग पुढं देवळात जाऊ. येवले अमृतुल्यमध्ये चहा पिऊया. येवले अमृतुल्य येवलेचा खास येवले अमृतुल्य बघणार का तुम्ही आपलंच आहे येवले अमृतुल्य फ्री ओंकार येवले जाईल तिथे दिसतंय. आपण आता गाभार दर्शनसाठी लाईन मध्ये उभारलोय. सिंगल लाईन आहे सिंगल लाईन आहे पूर्ण सिंगल लाईन आहे. आता पहिल्यांदा पाय धुवून आत जायचं आहे त्यामुळं इथं पाणी वगैरे आहे. तर आपण आता मुखदर्शन घेणार आहे त्यासाठी ही सगळ्या रांग आहे मागा असं जायचं आहे खाली. मग आपण 3rd फ्लोअरला होतो आता 1st फ्लोअरला येणार आहे आणि मुखदर्शन माग लाईनमध्ये थांबलं. इथं गर्दीला आहे गर्दी इथं. आता मला वाटत नाही आपण लवकर पोहोचेल. अक्कलकोटला जायला आय गेस 9-10 वाजणार आहेत. 9-10 वाजता अक्कलकोटला जायला आणि आता तासभर जाईल एवढ्या मोठ्या लाईनमध्ये आपण झालेलं आहे. तर आता आपलं पूर्ण दर्शन झालेलं आहे. आपण मुखदर्शन घेतलं आता अंबाबाईचं खूप भारी वाटलं. एकच नंबर दर्शन झालं. तिथं लकीली एक जोडपं आलेलं त्यामुळे आम्हाला 5 मिनिटं तिथं उभार झाला. त्यांना वाटलं की आम्ही त्यांच्यासोबतच आम्हाला पटकन दर्शन आहे त्यांच्यासोबत. आम्ही 5 मिनिटं देवी समोर होतो आम्हाला ढकललं सुद्धा पण नाही. डायरेक्ट देता काहीच नाही एकदम आरामात उभं डायरेक्ट देवी समोर दिसतं एक नंबर क्लास. देवीच्या मनात होतं आम्ही दर्शन घेऊ. देवीच्या मनात देवीच्या कृपेने. आपण आता इथं बसून थोडे फोटो काढले. मला फोटो बघायचे आहेत काय बघा. आता दर्शन झालं असे फोटो होते आरती आणि पण झाली. आता दर्शन आणि आरती पण झाली आहे. आपण इथं मागं बसलोय. इथून असं सर्व दिसतंय पर्यटन वगैरे. शुभम फोटोग्राफी करायला आहे जरा. इथं भरपूर गर्दी होती आज. आपण आता थोड्याच वेळात तिथून बाहेर पडू आणि याच्यानंतर आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे. अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे संध्याकाळीच थांबायचं आहे आपण. आज उद्या सकाळी काकडा असेल तिथं त्यासाठी आपण थांबणार आहे. तर आपण आता डायरेक्ट अक्कलकोटमध्ये भेटू.